लेक्चर नंबर 4 ला आपण सुरुवात करतोय. प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 आपला चालू आहे. त्यातला क्वेश्चन नंबर 10. समोर डायग्राम दिसते, 3 मार्क क्वेश्चन आहे. सुरुवात करूया. PQ इज पॅरलल टू D. फळ्यावर लक्ष द्या. ही PQ लाईन ही कोणाला पॅरलल दिली आहे त्यांनी? D ला. जर हा ट्रायंगल आपण बघितला तर हा बघा, हा ब्ल्यू कलरचा वरचा ट्रायंगल होतोय, बरोबर आहे. याचाच अर्थ प्रूफला सुरुवात करत असताना, अजून मी पाहिलंच नाही मला काय प्रूफ करायचंय, मी सुरुवात करतोय, ऐकून घ्या व्यवस्थित. ट्रायंगलचं नाव आहे XDE, म्हणून आपण इथे लिहूया इन ट्रायंगल XDE segment PQ is parallel to segment D. Therefore, by BPT चा रूल सांगा. तुकड्याखाली तुकडा मांडायचा. पहिल्यांदा हे दोन तुकडे एका खाली एक मांडा. बोला XP/PD. उलट मांडलं तरी चालेल. XP/PD is equal to, अलीकडचे तुकडे बोला XQ/QE. Let us consider as equation number first. पहिले इक्वेशन झालं. आता पुढे लक्ष द्या. दुसऱ्या याच्यामध्ये त्यांनी QR हा EF ला पॅरलल दिले. हा बघा, हा QR दिसला. कुणाला पॅरलल दिलेला आहे? EF ला. याचा अर्थ आता आपल्याला हा रेड कलरचा ट्रायंगल यूज करायचा आहे की जो तुम्हाला इथे दिसतोय. म्हणून आपण लिहायचं इन ट्रायंगल. बोला आता कोणता ट्रायंगल आहे आपला? XEF. बोला कोणती सेगमेंट? QR इज पॅरलल टू खालची साइड कोणती? बोला EF. देयरफॉर परत एकदा बाय BPT सांगा. तुकड्याखाली तुकडे मांडा. XQ/QE इज इक्वल टू, पलीकडचा रेशो बोला XR/RF. Let us consider as equation number second. जिथे मी 1 आणि 2 आकडा देतो तिथे काही ना काहीतरी नक्की सेम सापडतं, आणि तुम्हाला सापडलंय का बघा. बोला इथला XQQE आणि इथलाही XQQE, कारण ही लाईन दोन वेळा आली ना, ब्ल्यू मध्ये पण आणि रेड मध्ये पण. याचा अर्थ हे दोन्ही सुद्धा सेम आहे. बोला पुढचं वाक्य, हे दोन्ही सेम असेल तर हे दोन्ही सुद्धा सेम. म्हणून इथे लिहायचं फ्रॉम इक्वेशन 1 and 2. बोला राहिलेले दोघं जण XP/PD is equal to XR/RF. हे सेम आहे. कुठे हे शोधा पटकन. हे बघा XP/PD XR/RF. अरे वा, रेशो तर ऑलरेडी सेम आले. दिसला का? ब्लॅक कलरचा ट्रायंगल तुम्हाला रेशो सेम आले म्हटल्यावर ह्या दोन्ही लाईन नक्कीच काय असणार आहे? पॅरलल. आपण थेरमच्या उलट चाललोय, म्हणून इथे लिहायचं बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT. बोला सेगमेंट PR इज पॅरलल टू सेगमेंट DF. लक्षात आलं? एक्झाम्पल चेक करा. आपलं प्रूव्ह झालेलं आहे. PR कुणाला पॅरलल आला? DF ला. लिहून टाका. प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं हे लास्ट एक्झाम्पल आता आपण सुरू करतोय. त्यांनी डायग्राम नाही दिलेली या क्वेश्चनला, मग तर आणखीनच इंटरेस्टिंग बनेल. लक्ष द्या कसं. त्यांनी असं एक ट्रायंगल घेतलेला आहे. ते म्हणतात ट्रायंगलला नाव ABC आहे. बर, पुढे वाचा. रे BD रे नक्कीच असं असणार आहे. ते म्हणतात रे BD ABC ला बायसेक्ट करतो. बायसेक्ट करतो म्हणजे असे दोन कॉन्ग्रुएंट अँगलचे साइन इथे मी दिले. आणि दुसरा रे आहे C. तो पलीकडच्या अँगलला बायसेक्ट करतो. हे दोन्ही पॉइंट शक्यतो समोरासमोर येऊ द्या. त्यांचं असं म्हणणं आहे की जर उद्या यातून
एक इमॅजिनरी डॉटेड लाईन काढली अशी, तर ही काढलेली ईडी डॉटेड लाईन तुमच्या बीसी ला पॅरलल असली पाहिजे, ही तुम्ही प्रूव्ह करायचंय. सुरुवात करूया. इमॅजिनरी डॉटेड लाईन थोड्या वेळ आपण पुसून टाकू आणि ही नंतर काढलेला ही रे आपण पुसून टाकू. नीट लक्ष द्या, नक्की क्वेश्चन समजतो. बस झालं एवढं. एवढ्या डायग्राम बघितल्यानंतर तुमच्या काय लक्षात येते ते मला पटकन सांगा. उत्तराला सुरुवात झाली. इन ट्रायंगल ए बी सी रे बीडी इज अ बायसेक्टर ऑफ, बोला, अँगल एबीसी. देयरफॉर कुठला थेरम बोला, बाय अँगल बायसेक्टर थेरम. सुरू. पहिल्यांदा कट झालेली साइड मांडा, AD अपॉन BC. नंतर राहिलेला साइड मांडा, AB अपॉन BC. लेट अस कन्सिडर एज इक्वेशन नंबर फर्स्ट. जर आता आपण मगाशी काढला होता तो रे काढून घ्या. हे बघा काढला. आणि आता या अँगल बायसेक्टरच्या बाबतीत अगोदर तुटलेल्या साइड आणि नंतर राहिलेल्या साइड मांडा. म्हणजेच बोला काय होणार, इन ट्रायंगल एबीसी रे सीई इज अ बायसेक्टर ऑफ angle ACB. again by angle bisector theorem. त्या स्टेप पुन्हा पुन्हा चालल्या बघा. पहिल्यांदा कट झालेली साइड मांडा, AE अपॉन EB इज इक्वल टू राहिलेल्या साइड AC अपॉन CB. मी ते आकडा नंबर 2 देणार होतो, पण माझ्या लक्षात आलं की त्यांनी आणखी काहीतरी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला एक्झाम्पल मध्ये दिली आहे. ते म्हणतात AB आणि AC सेम आहे. ठीक आहे, मग जिथे आमचा AC आला आहे तिथे आम्ही AB नाव करून घेतो. म्हणून इथं काय होणार मला, AE अपॉन EB इज इक्वल टू AB अपॉन CB. अनेक जण म्हणले हे कसं काय झालं सांगा त्यांना, AC आणि AB सेम आहे तुम्हीच दिलंय म्हणायचं गणितामध्ये. सर पण हे नाव चेंज करायचं, हे आमच्या कसं काय लक्षात येईल? येणार ना नक्कीच. याला इक्वेशन नंबर 2 द्या. आता नीट चेक करा, इथं पण ACCB आहे आणि इथं सुद्धा सॉरी ABCB आणि इथं सुद्धा बघा ABCBच आहे. BCB लिहिलं काय CB लिहिलं काय सेमच. दोन्ही पण पॉइंट काय आहे, सेम. याचाच अर्थ जर हे दोघं सेम आले तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 बोला हे पलीकडचे दोघं सेम म्हणजे त्यांची अलीकडची लेफ्ट हँड साइड सुद्धा सेम. म्हणजेच आमचा AD अपॉन BC तुमच्या कोणाला सेम आला बोला, AE अपॉन EB ला सेम. शोधा हे कुठे, AD अपॉन सॉरी AD अपॉन BC, AE अपॉन सॉरी इथं EB पाहिजे, EB. बघा बरं तुकडे खाली तुकडे आले का, रेशो सेम आला. याचाच अर्थ जर इथून एखादी लाईन अशी इमॅजिनरी पास होत असती किंवा केली तर ती लाईन कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी च्या रूल नुसार बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी नुसार ईडी कोणाला पॅरलल होणार, ईडी खालच्या बीसी ला. क्वेश्चन संपला. लिहून टाका. नवीन एक्सरसाइजला आता आपण सुरुवात करतोय प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 ज्याच्यामध्ये आपण टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल याचा अभ्यास करणार आहे. आताशी तुमचा सिमिलॅरिटी चॅप्टर रियल फॉर्म मध्ये सुरू झाला. व्यवस्थित लक्ष द्या. इमॅजिन करा हा कोणताही ट्रायंगल आहे.
याला आपण बडे मियाँ म्हणूया, कारण हा मोठा, याला नाव द्या ए बी सी. आणि हा त्याच्याच सारखा दिसणारा मात्र आकाराने छोटा, फक्त दिसायला सेम, त्याला आपण छोटे मियाँ कारण PQR असं नाव दिले. ठीक आहे. जर मी तुम्हाला सांगितलं की ट्रायंगल ABC हा सिमिलर असेल ट्रायंगल PQR ला, सिमिलर म्हणजे दिसायला सेम, तर हे सिमिलर असण्यासाठी काही टेस्ट असतात. टेस्ट कोणत्या? तुम्ही 5वी 6वी मध्ये त्या ऐकल्या होत्या. एक असते यस टेस्ट. ती कशी असते दाखवतो मी. हे मेजरमेंट 2, तर हे 4. किती पट केली बघा, दुप्पट. 2 2 जा 4. हे मेजरमेंट 3, व्हेरी गुड, 6. मग हे मेजरमेंट 5, इकडचं मेजरमेंट 10. याचा अर्थ या ट्रायंगलच्या साइडशी असणारा रेशो सेम असला पाहिजे, तरच त्याला कोणती टेस्ट म्हणलं जातं? यस टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी असं नाव दिलं जातं. दुसरी एक टेस्ट असते ज्याला म्हणतात SAS टेस्ट. आता SAS कशी असते दाखवतो. या दोन साइड प्रपोर्शन मध्ये आहे, कारण इतर जर या दोघांचं डिव्हिजन केलं तर 1/2 आले सगळे. इतर एखादा जर मी अँगल ड्रॉ केला, हा 30 आणि हा सुद्धा 30. बोला, दोन साइड प्रपोर्शन मध्ये आणि दोन्ही साइडच्या बिटवीन असलेला अँगल सेम, म्हणून त्याला SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी असं म्हणलं जातं. या दोन्हीही पेक्षा आणखीन एक टेस्ट सोपी असते, जिला AA टेस्ट म्हणतात. आपण एक्सरसाइज मध्ये सर्वात जास्त वेळा ही टेस्ट वापरतो. कोणतेही दोन अँगल सेम असावे. हा 30, हा 30, पलीकडे हा 40, तर हा सुद्धा 40. बस तेवढे दोन इन्फॉर्मेशन जर तुमच्या जवळ असतील आणि दोन अँगल त्यांनी सेम दाखवले असतील, तर तुम्ही डायरेक्ट सांगायचं दोन्ही ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आहेत. व्हेरी गुड. यानंतर आणखीन एक असते ए टेस्ट. बस झालं. जास्त करून आपण या टेस्टचा वापर करतो, लक्षात राहू द्या. दुसरी सांगण्यासारखी इतर गोष्ट म्हणजे, दाखवतो 2 मिनिटं. हा सगळ्यात सोपा एक्सरसाइज आहे. दोन ट्रायंगल जर एकमेकांना सिमिलर असतील तर त्यांच्या साइड सुद्धा प्रपोर्शन मध्ये असतात. म्हणजे मी जर अलीकडच्या ट्रायंगलची AB घेतली तर ती पलीकडच्या PQ ला, इकडची BC पलीकडच्या QR शी आणि इकडची AC पलीकडच्या PR शी प्रपोर्शन मध्ये सेम प्रपोर्शन देते. यालाच म्हणतात आठवलं का काय? व्हेरी गुड. करस्पॉन्डिंग. बोला बोला, फुल फॉर्म बोला. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. व्हेरी गुड. 9th क्लास मध्ये होतं हे आपल्याला. अशाच पद्धतीने एकदा का ट्रायंगल सिमिलर झाले की त्याचे अँगल सुद्धा कॉन्ग्रंट असतात, म्हणून याला म्हणतात कॉन्ग्रंट अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. इथं कॉन्ग्रंट म्हणा, करस्पॉन्डिंग म्हणा, सेमच अर्थ आहे, कारण अँगल हे नेहमी कॉन्ग्रंटच असतात. ऍज यू विश. मग बोला, आमचा अँगल A तुमच्या कुणाशी कॉन्ग्रंट असेल? पलीकडच्या P शी. आमचा B पलीकडच्या Q शी. आमचा C हा अँगल कुणाशी सेम असणार आहे? R शी. आता आपण काय काय शिकलो? साइड प्रपोर्शन मध्ये असतात, अँगल कॉन्ग्रंट असतात आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या काय आहे टेस्ट. लिहून टाका. या क्वेश्चन मध्ये व्यवस्थित लक्ष द्या, त्यांनी काय म्हणलेले.
इथे दोन ट्रायंगल तुम्हाला दिसत असतील, एक स्मॉलर ट्रायंगल आहे आणि एक लार्जर ट्रायंगल आहे. त्यामध्ये दोन्ही अँगलची मेजर 75 दिली तरी तुम्हाला विचारलंय की हे दोन्ही ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आहेत का. सुरुवात करूया. मुद्दाम ट्रायंगलचं तेच नाव घ्या जे त्यांनी अँगलला दिलं होतं, म्हणून मी इथे लिहितो इन ट्रायंगल. बोला कोणता? एबीसी. अँड दुसरा ट्रायंगल बोला ईडीसी. अँगल एबीसी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ईडीसी. ब्रॅकेट मध्ये रिजन ईच 75 डिग्री. तुम्ही सांगितलंय ना गणितामध्ये हा अँगल आणि हा अँगल सेम आहे. नीट बघा मी कोणता ट्रायंगल घेतलाय. एक मोठा घेतलाय एबीसी आणि दुसरा घेतलाय ईडीसी छोटावाला. दोघांचं मेजर 75 मांडलं. नीट बघा इथे तयार झालेला जो तुम्हाला अँगल दिसतोय हा दोन्ही पण ट्रायंगलचा कसला अँगल आहे रे बाळांनो? सॉरी, कॉमन अँगल. त्या कॉमन अँगलचं तीन अक्षरी नाव सांगा. मोठ्या ट्रायंगलचं आपण 75 पासून वाचू. बोला मग नाव कसं होणार? BCA. काय झालं बघा, ए फक्त पलीकडे सरकला. इथं पण तेच होणार, ए पलीकडे सरकणार. 75 पासून वाचा BCE. ब्रॅकेट मध्ये रिजन कॉमन अँगल लिहिलं. याचाच अर्थ ट्रायंगल एबीसी सिमिलर झाला ट्रायंगल ईडीसी ला. ब्रॅकेट मध्ये रिझल्ट ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. मी मगाशीच सांगितलं होतं मॅक्झिमम किती अँगल सेम पाहिजेत आपल्याला? दोन. इथं दोन अँगल आपल्याला सेम सापडले म्हणून इथं कोणती टेस्ट आली? ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. बरोबर आहे. आता त्यांनी 1 to 1 करस्पॉन्डन्स विचारलाय. 1 to 1 करस्पॉन्डन्स. आमचा ए किंवा डायरेक्टली लिहून टाका एबीसी. हा 1 to 1 करस्पॉन्डन्स. बोला ईडीसी. संपला क्वेश्चन. 2 मार्क एवढ्याशा क्वेश्चनला. पलीकडची सुरुवात करूया. दोन्ही ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आहेत का असा प्रश्न आहे. नीट बघा, राईट अँगल ट्रायंगलचं साईड दिलं नाही, मात्र तिन्ही साईड दिल्यात. मग तू एक काम कर, दोन्ही ट्रायंगलची नावं सांगा मला. इन ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल बोला दुसरा कोणता आहे? LMN. साईडचे रेशो मारा. PQ पलीकडचा LM. इथे QR पलीकडे MN. इकडे PR पलीकडे LM. पुट द व्हॅल्यूज. PQ 6 LM 3 QR 8 4 10 5. डिव्हिजन करा. प्रत्येक ठिकाणी तुमचा आन्सर किती आला चेक करा. 2. सोप्या भाषेत 2/1. तिन्ही रेशो काय आले? सेम आले. म्हणजेच खाली लिहायचं PQ LM is equal to QR MEN is equal to PR LN. It means that triangle PQR is similar to triangle LMN. तिन्ही वेळा साइडच आली, मध्ये कुठेही अँगल आला नाही. तिन्ही पण काय आहेत? आपल्या साइड्सच आहे. म्हणजे यस टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी असं पूर्ण वाक्य लिहायचं. क्वेश्चन समजला? इथे आपण ए टेस्ट वापरली, पलीकडे यस टेस्ट वापरली. लिहून टाका. थर्ड क्वेश्चन मध्ये लक्ष द्या, त्यांनी आपल्याला काय दिलेले ते म्हणतात हे दोन पोल आहेत. पोलचं नाव आहे PR आणि AC. ही सनलाइट आहे. सनलाइट या पोलवर पडल्यामुळे त्या पोलची शॅडो खाली जमिनीवर पडते. तसं बघायला गेलं तर हा कॉमन सेन्स क्वेश्चन आहे. दाखवतो कसा. जर 4 मीटरचा पोल आणि त्याची शॅडो जर 6 मीटर येत असेल तर पटकन मला सांगा, बेदुनी 4 आणि बेत्री 6, 2 2 जा 4 आणि 2 3 जा 6. मग इथे 4 2 जा 8 आणि 4 3 जा 12 तिप्पट असणार. इथे 12 आन्सर आलं पाहिजे.
पण ते फाइंड आउट कसं करायचं त्याची थोडी चर्चा करूया. लक्ष द्या. आता दोन्ही पोल जर परपेंडिक्युलर उभा असतील तर कॉमन सेन्स हे दोन्ही अँगल 90 डिग्रीचे असणार आहेत. बरोबर आहे का? ठीक आहे. म्हणून इथे लिहूया इन ट्रायंगल PRQ and triangle ACB angle PRQ is congruent to angle ACB ब्रॅकेट मध्ये रिजन each 90 degree poles are perpendicular. एवढंच नव्हे तर सनलाइट एकाच अँगल मध्ये दोन्हीही तुमच्या टॉप पोलवर पडते. त्याच्यामुळे सनलाइट ज्यावेळी पोलवर पडते त्यावेळी त्या पोलचा सनलाइटशी होणारा जो अँगल आहे तो अँगल दोघांचा सेम राहणार आहे. म्हणून हे वरचेही दोन्ही अँगल सेम. बोला तीन अक्षरी नाव QPR कोणाला कॉन्ग्रंट आला बोला BAC ब्रॅकेट मध्ये रिजन शॅडो कास्ट ऍट सेम टाइम म्हणजे सावली एकाच वेळी दोन्ही टॉवरची पडत असल्यामुळे सनलाइटने दोन्ही टॉवरच्या टॉपशी सेम अँगल केला. किती अँगल सेम झाले बघा बरं पटकन. दोन अँगल सेम झाले. दोन अँगल सेम झाल्यामुळे बोला कोणती टेस्ट PRQ सिमिलर टू ACB ब्रॅकेट मध्ये रिजन बोला A टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी झालं. लक्षात येते. पण अजून आन्सरच नाही आलं. त्यांनी आपल्याला एक्सचा आन्सर काढायला सांगितलेलं आहे. म्हणून दोन दोनच्या पण ग्रुप बनवूया. PR अपॉन AC RQ अपॉन CB PQ अपॉन AB ब्रॅकेट मध्ये रिजन करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. मगाशी शिकवल्याप्रमाणे या साइड आपल्याला तेव्हाच लिहिता येतात जेव्हा दोन्ही ट्रायंगल एकमेकांना काय असतात सिमिलर. अगदी बरोबर. पुट द व्हॅल्यूज PR 4 AC 8 RQ 6 CB H तिसरी साइड माहित नाही. जेव्हा दोन्ही ट्रायंगलच्या दोन्ही साइड माहित नसतात तेव्हा ते काढून टाकायचं. शिल्लक राहिलेलं लिहा. 4 1 जा 4 4 2 जा 8 क्रॉस मल्टिप्लिकेशन x 1 जा x 2 into 6 6 2 जा 12. Therefore length of shadow of larger pole मोठ्या पोलच्या शॅडोची लांबी 12 मीटर असेल. क्वेश्चन संपला. सोपे. दोन अँगल कोणते दाखवले दाखवा. हा 90 तर हा सुद्धा 90. हा आणि हा का सेम आहे कारण शॅडो कास्ट ऍट सेम टाइम आणि नंतर दोन्ही सिमिलॅरिटीने सिमिलर दाखवले. साइड मांडल्या किमती भरल्या आणि क्वेश्चन संपला. पलीकडच्या क्वेश्चनला सुरुवात करूया. प्रूफ. त्यांनी जे ट्रायंगल प्रूव्ह करायला लावले त्याबद्दल त्यांची नावं लिहून घ्या. इन ट्रायंगल CPA अँड ट्रायंगल CQB. बस. आता शोधा हे दोन ट्रायंगल कुठे आहेत. मी दाखवतो तुम्हाला. हे बघा हा CPA रेड कलरचा दिसतोय तो CPA. आता शोधा हा कुठे CQB. हा बघा CQB. आता मी हे रंगवले का तर तुम्हाला एवढंच दाखवायचंय की C हा जो अँगल आहे ना तो दोन्ही ट्रायंगल मध्ये आहे. याचाच अर्थ हा C बोला कसला अँगल आहे कॉमन अँगल आहे. गणित इथं संपलेलं आहे. का संपलेलं आहे ते ऐका. कारण की हा आणि हा CPA आणि CQB दोघं ऑलरेडी 90 डिग्रीचे आहेत आणि हा कॉमन अँगल. आपल्याला मॅक्झिमम किती अँगल लागतात. 2 सापडले की मग म्हणून इथं लिहायचं CPA congruent to CQB ब्रॅकेट मध्ये रिजन each 90 डिग्री
आता फक्त काय करा, पहिल्यांदा रेड कलरचा ट्रायंगल P मधून C चं नाव वाचा. बोला कसं होणार? P C A. पलीकडचं नाव लिहिता येत नसेल इथं बघायचं काय घोटाळा झालाय. हे नाव फक्त रिव्हर्स झालंय. तीच आयडिया पलीकडे करायची. Q C B बरोबर आलेलं असतं, चेक करा. Q C B आले बरोबर. ब्रॅकेट मध्ये रिजन कॉमन अँगल. संपलं. याचाच अर्थ CPA ट्रायंगल सिमिलर झाला CQB ला. ब्रॅकेट मध्ये रिजन कोणतं बोला? AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. दोन अँगल सेम आल्यामुळे आपण AA टेस्ट वापरली. संपलं. टू बी कंटिन्यू. लक्ष द्या, आत्ताशी 2 प्रूव्ह झाला. आता त्यांनी साइडची पण लेंथ विचारली आहे, म्हणजे आपण काय करणार सांगा? व्हेरी गुड. 2 2 च्या साइड मांडा. बोला पुढे रेशो कसा होणार? CP CQ PA QB CA CB. ब्रॅकेट मध्ये रिजन करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. म्हणा पटकन माझ्या बरोबर परत एकदा. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. अजून एकदा. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. व्हेरी गुड. चला पुढचं व्हॅल्यूज 87 केली पुट. QB8 लिहिलं. BC12 BC म्हणजे CB. CA माहित नाही, इकडचं काहीच माहित नाही, उडवून टाका. जे शिल्लक आहे त्यात क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. बोला मग एक्झाम्पल कसं होईल? 7 into 12 is equal to बोला 8 into CA. 84 upon 8 is equal to CA. 8 10 जा 80, 8 5 जा 40. संपलं. CA ची लेंथ किती आली बघा? 10.5. संपला क्वेश्चन. लिहून टाका. एक्झाम्पल मध्ये लक्ष द्या. फिफ्थ एक्झाम्पल आपल्याला चालू आहे. PQRS हा एक ट्रॅपेझियम आहे असं ते म्हणतात. ट्रॅपेझियम म्हणलं की आपण लगेच त्यांना पुढचं वाक्य सांगायचं की वरची साइड आणि ही खालची साइड दोन्ही एकमेकींना काय असतात? पॅरलल. म्हणून इथं लिहायचं सेगमेंट PQ इज पॅरलल टू सेगमेंट S. ठीक आहे. आता नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय. या दोन्ही लाईन जर एकमेकींना पॅरलल असतील आणि PR ही जर आपण ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली तर मला सांगा इथे तयार होणारा हा अँगल आणि खालच्या कोपऱ्यात तयार होणारा हा अँगल हे एकमेकांचे व्हेरी गुड अल्टरनेट अँगल असतात. म्हणून इथे लिहायचं देअरफॉर. बोला अँगल कोणता? QPR congruent to PRS. ब्रॅकेट मध्ये रिजन हे एकमेकांचे अल्टरनेट अँगल्स आहेत. वाटल्यास इथे लिहा सेगमेंट PR इज अ ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे. हे झालं पॅरलल लाईनच्या बाबतीमध्ये. आता आपण ट्रायंगलचा विचार करू. एकासारखेच दोन एक्झाम्पल सलग आहेत. व्यवस्थित लक्ष द्या. हा वर दिसतोय तो एक ट्रायंगल घ्यायचा छोटा वाला आणि त्याच्या जोडीला जो खाली दिसतोय इथे दिसला का सगळ्यांना? तो एक ट्रायंगल घ्यायचा छोटा वाला सॉरी मोठा वाला. दोन्ही ट्रायंगल मध्ये मॅक्झिमम किती गोष्टी सेम पाहिजेत तुम्हाला? दोन. एक अँगलची जोडी तर सेम आली आणि दुसरी जोडी याला म्हणा. हा अँगल आणि हा अँगल सेम आहे कारण हे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत. झाले दोन्ही ट्रायंगल एकमेकांना सिमिलर. सोपं आहे. मी काय म्हणलं नीट ऐका. ट्रायंगलचं नाव असताना सेंटर मधून वाचायची सवय ठेवा. सेंटर मधून ह्या स्टार कडे चला. बोला APQ म्हणून इथे लिहायचं इन ट्रायंगल APQ. अँड बोला दुसरा ट्रायंगल कोणता आहे?
ARS सुरू. अँगल APQ कॉन्ग्रंट आहे अँगल ARS ला, कारण हे एकमेकांचे अल्टरनेट अँगल्स आहेत, आपण प्रूव्ह केले. आता आपण सेंटर मधून इकडं आणि इकडं नाव वाचलं. आता आपण मधल्या अँगलची नावं स्टार पासून वाचूया. PAQ, काय बदल झाला बघा, PA चा सिक्वेन्स चेंज झाला, पलीकडे तेच होतं. फक्त एक काळजी कोणती घ्यायची, नीट ऐका या गणितांमध्ये, PAQ वाचल्यावर खालच्या अँगलचं नाव इकडून नाही वाचायचं, याला कॉन्ग्रंट अँगल कोणता, हा वाला, म्हणजे पलीकडून वाचायचं. म्हणजे PAQ असं जर वाचलं तर खालच्या अँगलचं नाव मला RAS वाचावं लागतं. बघा बरं सिक्वेन्स चेंज झाला का, कारण हे एकमेकांचे बोला कसले अँगल आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. संपलं. दोन अँगल सेम झाल्यावर ट्रायंगल APQ सिमिलर टू ARS, ब्रॅकेट मध्ये रिजन A टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी लिहिलं. दोन्ही ट्रायंगल एकमेकांना सिमिलर झाले. संपलं का नाही एक्झाम्पल अजून? अरे बापरे, हे काहीतरी वेगळंच दिलंय. ज्यावेळी असं साइडचं दिलेलं दिसतं त्यावेळी टेन्शन नाही घ्यायचं, डायरेक्ट साइड मांडा, बोला पटपट. AP लावा पलीकडची जोडी AR. प्रत्येक गणितात शेवटी ही स्टेप सापडतेच आपणाला. PQ RS, AQ AS, ब्रॅकेट मध्ये रिजन करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. व्हेरी गुड. आता किमती भरा. AR च्या जागी 5 वेळा AP. ठीक आहे, खालचा AR कॅन्सल, त्याच्या ऐवजी 5 वेळा AP असं लिहिलं. पुढे चला. AS च्या जागी 5 वेळा AQ, AS तसाच, AQ तसाच. AS ऐवजी काय लिहायला लावले बघा, 5 वेळा AQ लिहिलं. हे प्रूव्ह करायला लावले. त्यामुळे आता मधल्याला काहीच दिलं नाही म्हणून मधलं नाव मी तसंच लिहितो. हे कुठून आलं विचारलं तर त्यांना सांगा तुम्हीच दिलंय, काय म्हणतात बोला, गिवन. AP ला AP कॅन्सल, AQ ला AQ कॅन्सल, शिल्लक काय राहिलं बघा, 1/5, वर काहीच नाही म्हणजे 1 राहतो. 1/5 PQ upon RS, पलीकडे पण 1/5. मग कुठलाही एक घ्या, मग इकडचा ठीक आहे असू द्या, या दोघांपैकी एक जण खाली घ्या, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. RS म्हणजे RS, 5 into PQ 5PQ, RS is equal to 5PQ. प्रूव्ह झाले. सोपं आहे, चला लिहून टाका.